सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सिन्नर तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक सहकारी वसाहतीमधील प्लास्टिक दरवाजे बनवणाऱ्या कारखान्याला दुपारी 4 वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती। प्लास्टिक कारखाना या आगीत भस्मसात झाल्याची देखील प्राथमिक माहिती समोर येते आहे। ही आग विझवण्यासाठी स्थानिक सिन्नर नगर परिषदेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांनी त्या ठिकाणी शर्थीचे प्रयत्न केले। अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी यश आलं असून या आगीमध्ये कारखान्यातील कच्चा माल संपूर्णतः खाक झालाय। या आगीमध्ये मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येते आहे। दरम्यान मागील महिन्यातच मुसळगाव येथील एका ऑर्गॅनिक कारखान्याला आग लागून कंपनीचे करोडोंचं नुकसान झालं होतं। मात्र पुन्हा एकदा मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील एका प्लास्टिक बनवणाऱ्या कारखान्याला अचानक आग लागल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील परिसरामध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलंय। या कारखान्यातील आवारामध्ये कचऱ्याचा ढीग होता। या ठिकाणी अचानक आगीने रौद्ररूप धारण केलं आणि शेजारीच असलेल्या प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीला आग लागली। या आगीमुळे संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट पसरले होते। त्यामुळे मुसळगाव औद्योगिक वसाहतीमध्ये काही प्रमाणात भीतीचं वातावरण पसरलंय। मात्र तात्काळ घटनास्थळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि ही आग विझवण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली आहे। जागर जनस्थानसाठी कैलास मावले, सिन्नर।